हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. तुम्हाला सगळीजण जेवाया. माणसं म्हणते कालच खाताय वय शिळ होया त्या पोळ्या. मग आता काय करायचं? मला एक जण एका ताई साहेबांनी कमेंट केली ती, रेश्मा 2 दिवस पोळ्याच खाऊ नका, मटण पण करून खा. मटण नाही आम्ही खात. होया त्या काय करायचं मग? आपण नाही खात. आम्ही दोघी मटण खात नाही, त्याच्यामुळे आम्ही दोघींना छान हो का असा बटाटा केलाय, बाजरीच्या भाकरी केल्यात, इथं दूध आहे, त्यात पोळी होया त्या तूप आहे आणि कालच तूप गेलंय, थोडं झालतं तेवढंच आपलं दही खाऊन खाऊन राहिलेलं. आणि आमची मांजर वराटी, तर मांजर आमची येली या 2-3 दिवस झालं. काल इरबळ पिलू इथं होतं इरबळ, आणि आज कुठं घेऊन गेली काय जणू ठेवून आली वाटतं हा या जागेवरती. आणि काल उचल तिथनं ठेव तिकडं तिकडं ठेव तिला सांगून सांगून कुठून गेली, तर तिने काय उचललं नाही. हिथं पटाणात आणून मांडलेलं स्वयंपाकाचा राडा आणि ती पिलू काढतंय त्याला. आणि आज कुठं ठेवून आली काय जणू. आज ठेवलं आपल्याला दाखवून. एकच झालं या, आपल्याला दाखवलं आणि ठेवून आली. हो, तर मटण पण करायचंय आहे, पण संध्याकाळून करायचंय. आता हे जेवले सगळे. भाऊजींनी सकाळ सकाळ जाऊन आणलं होतं, ही गेलं आणि माघारी आलं. तुम्ही सकाळच्या व्हिडिओ मध्ये तर बघितलं. मला म्हणलं तुला माहित आहे का 3 तास थांबावं लागतंय, 3 तास तिथं. म्हणलं मी थांबवय 3 तास. संदीपने आणलं, अश्विनीने केलं, पोरांनी खाल्लं, त्यांनी खाल्लं पण. आणि गोटंना दिलं आणि आणून जेवली. मग अश्विनी मला म्हणली बाय आपण संध्याकाळनं करू, मग म्हणली दाजी घेऊन आल्या. म्हणलं चालतंय. म्हणलं दाजीचा काय भरवसा नाही, पण बापू आल्या बापूंला लावीन बाया म्हणलं मी आणायला. कारण बापून जाऊन आणलं. पहाटच बापूंला मी नंबरला लावला असतं तिथं. बापूंला म्हणले असते 1/2 किलो घेऊन या होया त्या. संदीप म्हणला ना, संदीप चिकन आणले त्यांनी, मटण खायचं होतं. मटणाला लय गर्दी. आज आहे धुलीवंदन. असो आमचं चाललंय काम. धुलीवंदन असो नाही तर आमुषा असो, होय नाहीतर होळी असो नाही तर संक्रांत असो, काम केलंच पाहिजे. मग काय लय ऊन लागतंय, नुसतं पाणी प्यावं वाटतंय. मस्तपैकी जेवण ही करून झालं. होय अश्विनी, जेवण ही करून झालं. गेलो होतो वस्ती, आमच्या आत्याची साडी आणली ही करून, तर एकच आणली आणि एक राहिली. आत्याची एक राहिली ग. नाही आत्यांच्या पण 2 आहेत, पिक फॉल करायला टाकल्या होत्या. एक घेऊन आली आणि 2 राहिल्यात. आता असल्या परत यावं घेऊन म्हणलं. आम्ही गहू घातलाय उन्हात आणि साडी पण हातात घेऊन चालली, कपाटात नेऊन ठेवायची ती. तिकडे आमच्या आत्याचं चाललंय उपनायचं काम. नाही उपनायचंय, ऊन लय लागतंय अगं. ही सगळं उपानलंय असं, सगळा गहू उपणून घरात ठेवायचा. पण इथं सावली म्हणून आत्याने आपलं सावलीला एक तळवट हातारलाय. मग लय पोत नको बाबा, उन्हाळा लागली मला. कालचं करावं, उन्हाळा लागली त्याच्यामुळे आज नाही बाबा काय. ही मी 4 वाजता सगळा घरात नेऊन वतीन, पण आता नाही बाबा तासभर काय असल्या उन्हाचं. कुत्र्याला काहीतरी चावलं, तो ही चावलं असं टक टक तिकडं काय म्हणतात त्याला, गादन फिदन चावले असं. तू कोणा करा कसं पळतंय. त्याला पान लागली होती, पण ती पाणी आणला. अगं इकडून एक झाड उकारलंय, एका सुद्धा झाडाचा बुड नीट नाही ठेवला. इकडच्या पाणी सोडलं की उकारतात, पाणी सोडलं की उकारतात. सारी झाडं उकरून ठेवल्यात त्यांनी. सकाळपासून हेच काम चाललं होतं, दुपारपासून. हो का पिशव्या सगळ्या घरात वाटल्यात आणून. आता ह्याची तोंड लावायची, वर टाकायची. होय आत्या, आता उद्या करायचंय ही. आता दिवस मावळलाय हो का बाहेर, तर दिसा नाही आत्या उभा राहिल्यात म्हणून. 6 वाजल्यात, 6:30 वाजत आल्यात. बाहेरचं सगळं काम आवरलं. गुरांचंही हे गहू असं आणून टाकला, उपणून वाळवून छानपैकी नीट करून अशा पिशव्या भरल्यात. ही परत गच्च भरले, दळणाला लागतं म्हणून. आणि ह्याच्या आता तोंड लावायचं. ती गपकी आणलं होय तो दळण जाऊन. मावळला असा नळी जोडली, पाणी टाकीत लावायचंय म्हणून. पाया खांदून पडलाय काय, राहू दे आता सकाळ ठेवीन. कच्च पडलंय सगळं झालंय.
काम. उद्यापासून भाजी काढायला जायचंय. परत न झालं काम चालू भाजीचं. घरात ठेवलाय चहा. आता 6चा चहा. संध्याकाळचा चहा नको का? अजून हातपाय ही तोंड धुवून ही करून हीच पुरावतंय सगळं इरबळ असल्यावर. तर चला अजून स्वयंपाकाची तयारी करायची. काय करायचे बघावं लागेल. कालच्या तर आमचं बापू व्हिडिओमध्ये नव्हतं. चला तुम्हाला आधी आमचं बापू दाखवते. कुठं गेलं तर काय जणू होळीचं दुलबडीचं. होय बापू, कुठं गेलता दुलबडीचा तुम्ही नेमकं? शपथ. आणि गहू कोण घरात होत होतं का तुम्ही? कसं बोललं. कुठं गेलता? गेलतो राशीनला. का हो? काम होत. होय झालं का मग? नाही झालं. का हो? अर्धच झालं. आता काय परत आता सांगते. परत जाता होय मग? आता परत बघू जायचं आणि ही भाजी संपल्यावर जाता का उद्याच जाता? उद्या नाही रविवारी म्हणतोय. होय का? बर. नाही माणसं म्हणले असते ना बापू दुलवडीचं गायब झालं का काय, कुठं गेलं का काय? कुठे जाता आता? काय होतंय दार्या पाणी आहे. दार्या का आता जायचंय संध्याकाळी. उद्या संध्याकाळी. होय. काय भिजावता आता? मका सुकती की ती भिजावतो. होय. बरं आहे मग. पदशीर नाही काय नाही ना काय अडचण. गेलो गुजबाई केली. गुजबाईला काय काम होतं? गेलतो अश्विताची गाठ घ्या. घेतली का मग? घेतली. बरी का? बरी बरी. काय प्रॉब्लेम नाही ना? काय नाही काय. मग बरं आहे असं दे. मग कसं आम्ही तरी नाही पण कमीत कमी तुम्ही तरी विचारपूस कर. मला कामच आहे. मोठ्या माणसाचं कामच आहे विचारायचं. कसं आम्ही नाही एवढं विचारपूस करत पण बापूंनी केली पाहिजे. तुम्हाला विचारपूस करायची सवडच कुठे आहे तुमच्या कामाने. आता तुम्ही ठेवली ना भाजी लावून. असू दे एवढी बार उपटो आता. तुम्ही ठेवली भाजी लावून उपटा भाजी रोजचीच काम आहे की आम्हाला. नाही नाही हाय पण या आठवड्यात नाही. आता उद्याच्या ती राहिलेलीच काय करता ठरवा. उद्या मार्केटला जायचंय ना? काटेवाडी नाही तर मार्केटला राहील. तुमचं तुम्ही मार्केटला जा. काठेवाडीला नाही काय नाही. बरे कसं होतंय आम्हाला ती गहू ठेवला. आता गहू टाकला सगळा घरात. ऊप आणला वाळवला ठेवला. आता काय करा राहिलेली ना ती काढा. म्हणजे मग परवा रविवारी नेतो निलावावर. बरं चालतंय. काय नाही ते भिजावलेलं होतं. आणि ती खालचीला आठवड्यानी. हो ना? हो. बरं झालं मग. चला असू दे. बापूंची मुलाखत घ्यावं म्हटलं. अगं काचत न बाहेर येते का काय? माझं तर तुमच्या पुढे हाणूनच घ्यायची बार राहिली. ती काचा घे वर. काय तुलाच काय तू काय करते ती? मावशी स्वयंपाक झाला का? जायचंय उरक की का? तुला कुणी तिकडे काय पेटवाय सांगितलंय? नुसती चापटाय आली तिथे येऊन. काय नाही सासूबाई काय करू. सासऱ्यांची मुलाखत घेतली. 2 दिवस झालं नव्हतं सासरं व्हिडिओ मध्ये. माणसं परत म्हणणार दुलवडीचं काय बेतय. आलं ती काच नाही वर होत. जायचंय की काच वर होत नाही. पप्पा ही झाल्याशिवाय आपल्याला नाही येत ती गाडीची काच वर. असू द्या. आमचा चाललाय स्वयंपाक. बापू आलत नुकतं जेवण टेकलेलं म्हणून मी लगेच पळत येईल ती. होय ज्ञानेश्वर नाही मम्मी पण येणार आहे. हा चला सगळी चला. भाजी तिकडे शेजारी घातली. मी चालली. ज्ञानू बॅटरी तिथली कपाटावली आणून बापूंला आधी. अरे मला आता जायचंय दार्या वाजून उद्या. हा आज शुक्रवार. हा अरे हाय तीच खरेनी मका भिजवायची. मागच्या बारीनं ते राहिले राड्यात पाणी लाईट चालणार. रातच का बंद पडली होती नळाखालची. आता झाली का चालू नळाखालची मोटर? झाली. मग आता आज काय करायची. चलन की बापू लय ताण घेता तुम्ही. लय नका ताण घेत जाऊ. काढीत तरी जात जा की हाई मका गुरांना. झालं मला वाटलंच होतं असं काहीतरी म्हणणार. भाजी तेवढी काढा उद्या. असू दे बाया. भांडणच त्यांची बंदच नाही. रात्री तेवढं सुख लागलं बाया दोघाला. मग काय तर ज्ञानू ती हलव ग भाजी आली मी. शुभ संध्याकाळ. गुड नाईट. हॅपी धुलीवंदन. चला बाय सगळ्यांना.
ज्ञान होती बा कर ग तेवढं, मी धार काढून आली पळत जाऊन. छान असं वातावरण झालंय संध्याकाळचं. गुड नाईट.